नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाची इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान मस्त डम्म फुगलेल्या मऊ जाळीदार लुसलुशीत अशा या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। प्रतीक्षा होम रेसिपीज या चॅनलवरती उपवासाची सिरीज चालू केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला उपवासाचे असे छान असे वेगवेगळे हटके पदार्थ बघायला मिळतील। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली ही इडली बनवून तयार झालेली आहे आणि किती छान अशी ही सॉफ्ट झालेली आहे। इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी छान अशी जाळीदार इडली बनवून तयार झालेली आहे। आजपर्यंत अशी छान अशी त्याला जाळी पडलेली आहे। अशी ही उपवासाची इडली बनवून तयार झालेली आहे। ही उपवासाची इडली कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपी बनवली की तुम्ही जरी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अशी ही परफेक्ट तुमची इडली बनवून तयार होईल। त्याच इडलीसोबत आपण उपवासाचं सांबार कसं बनवायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघू शकता किती छान असं दाटसर हे उपवासाचं सांबार बनवून तयार झालेलं आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये इथं मी 1 कप भगर घेतलेले आहे। आपण डेली जी भगर वापरतो ना तीच भगर घ्यायची आहे। काही ठिकाणी याला वरीचे तांदूळ असंही बोलतात। आता इथं मी 1 कप ही भगर घेतलेली आहे। तेच ते नेहमीच भगर आमटी खाण्याचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने अशी हटकी अशी उपवासाची इडली करून बघा, खायला खूप छान लागते। आता त्याचबरोबर इथं मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। 1 कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा असं प्रमाण घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। याचे आपल्याला पिठासारखं अगदी पीठ बनवायचं नाही, हलकंसं रवा टेक्स्चर ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या छान अशा जाळीदार इडल्या बनवून तयार होतील। तुम्ही बघू शकता इथं मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे। हलकंसं रवा टेक्स्चर आहे। या पद्धतीने तुम्हाला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। या इडल्या अगदी कमी वेळात बनवून तयार होतात। झटपट 15 मिनिटात या इडल्या बनवून तयार होतात। आता यामध्ये इथं मी अर्धा कप दही घातलेलं आहे। आता हे दही आपल्याला या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येईल। त्यासाठी आधी आपल्याला पहिल्यांदा यामध्ये दही असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही, अगदी असं घट्टसर ठेवायचं आहे। आता इथं मी अर्धा कप ज्या कपाने आपण दही घातलेलं आहे त्यामध्येच इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता हे अर्धा कप पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे, तरीही आपलं पीठ असं कोरडंच आहे, त्यामुळे आपल्याला अजून यामध्ये पाणी घालावं लागेल। इथं मी अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालताना अचानक जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं, म्हणजे आपलं पीठ हे पातळ होणार नाही। इथं मी पूर्ण अर्धा कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे टोटल पहिल्यांदा अर्धा कप आणि आत्ता अर्धा कप, म्हणजे टोटल यामध्ये इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं इथं पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे। एकदम असं दाटसर हे पीठ मी ठेवलेलं आहे। बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम अशी घट्ट आहे। आता इथं मी झाकण ठेवून याला 10 मिनिटं भिजवून घेणार आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं छान असं फुललेलं आहे, छान असं भिजलेलं आहे। आता हे पीठ मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आपण जेव्हा पीठ भिजायला ठेवलं होतं त्यावेळेस किती घट्टसर होतं आणि पीठ आता भिजलेलं आहे। छान अशी याची इडलीची कन्सिस्टन्सीचं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। पीठ थोडंसं पातळसर झालेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला पाणी घालताना कमीच पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला किती पाणी घालायचं याचा अंदाज येईल। आता आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज नाही। छान असं इडलीच्या कन्सिस्टन्सीचं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी छान असं मिक्स करून घेते। आता यामध्ये इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं छान असं हे पीठ असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या कन्सिस्टन्सीचं आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट आपण रवा इडली बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। आता हे छान अशा इडल्या जाळीदार बनवण्यासाठी इथं मी 1 चमचा इनो घातलेला आहे। इनोच्या ऐवजी तुम्ही सोडाही घालू शकता।
आता इनो घातलेला आहे, त्याच्यावरती मी 1 चमचा असं पाणी घातलेलं आहे आणि इनो आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला झटपट इनो घातल्यावरती झटपट कृती करायची आहे। मी इथं आधीच इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं आणि इडलीच्या कुकरमध्ये पाणी टाकून आधीच मी ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इनो टाकायच्या आधी, पिठात इनो टाकायच्या आधी आपण आधीच हे इडलीचं भांडं स्टीम करायला ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी इडली पात्रामध्ये असं हे बॅटर भरलेलं आहे आणि आपण या इडलीच्या भांड्यामध्ये असं ठेवून स्टीम करून घेणार आहोत। आता इथं झाकण लावून आपल्याला हे 7 ते 8 मिनटं इडली छान अशी फास्ट गॅसवरती स्टीम करून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनटात ही छान अशी इडली छान स्टीम होते। 7 ते 8 मिनटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊया। बघू शकता इडली किती छान अशी टम्म फुगलेली आहे। इथं मी सुरीच्या साहाय्याने चेक करून घेते, अजिबात हे पीठ सुरीला लागत नाही, म्हणजे आपली इडली छान अशी स्टीम झालेली आहे। आता इथं मी सगळ्या इडल्या अशा एका ताटात काढून घेतलेल्या आहेत। बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत कापसासारखं अशा स्पंज इडली बनवून तयार झालेल्या आहे। बघून तर ओळखता येणारच नाही की ही उपवासाची इडली आहे। मस्त अशा छान ह्या उपवासाच्या इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे। अगदी झटपट 15 मिनिटात ह्या इडल्या बनवून तयार होतात। मस्त ह्या उपवासाच्या इडल्या तयार आहेत। आता आपण उपवासासाठी छान असं सांबार बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 मीडियम साईजचे बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। उकडलेल्या बटाट्याचे इथं मी असं साल काढून घेतलेलं आहे। आता हे बटाटे आपल्याला फोकच्या चमच्याच्या साहाय्याने हे असे मॅश करून घ्यायचे आहे। तुम्ही पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने हे मॅश करून घेऊ शकता। या पद्धतीने इथं मी असा बटाटा मॅश करून घेतलेला आहे। सांबारला छान असं दाटसरपणा यावं त्यासाठी इथं मी हे बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत। आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन छान गरम झालेला आहे, त्यामध्ये इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की तर मी अर्धा चमचा सांबार बनवण्यासाठी जिरं टाकलेलं आहे। जर तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल। आता इथं मी अर्धा चमचा तिखट मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। काश्मीरी मिरची पावडर हे तिखट नसते पण रंग खूप छान येतो, त्यामुळे इथं मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हा उकडलेला बटाटा आपण जो मॅश करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि छान असा या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे। तर उकडलेल्या बटाट्याच्या साहाय्याने आपल्या सांबारला तर टेस्ट खूप छान येणार आहे, परंतु छान असा हा दाटसरपणा येणार आहे। त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त असं शेंगदाण्याचा पावडर घालायची गरज पडणार नाही, शेंगदाण्याचा कुट्टा जास्त घालायची गरज पडणार नाही। त्यामुळे असं या पद्धतीने तुम्ही मॅश करून बटाटा घातला तर मस्त असं छान असं दाटसर आपलं सांबार बनवून तयार होईल आणि चवीलाही खूप छान लागेल। आता मी इथं बटाटा या फोडणीमध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता इथं मी पहिल्यांदा 1 ग्लास पाणी घातलं होतं, मला थोडंसं दाटसर वाटलं म्हणून यामध्ये इथं मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला किती लोकांसाठी हे सांबार बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता। आता आपल्याला याची छान एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता सांबार छान असं उकळायला लागलेलं आहे। आता आपल्याला सांबार छान असं आंबट गोड चवीचं बनवायचं आहे, त्यासाठी इथं मी चिंच घातलेले आहे। आता तुम्हाला कितपत आंबट हवं आहे त्यानुसार तुम्ही यातच चिंचेचं प्रमाण घालू शकता। इथं मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे। तसेच मी इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे। आपण आधीच बटाटा मॅश करून वापरलेला आहे, त्यामुळे आपलं हे सांबार छान असं दाटसर होतं, त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा जास्त घालायची गरज पडत नाही। इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथं मी 2 चमचे गूळ घातलेला आहे। चिंचेचं पाणी आणि गुळामुळे आपल्या सांबारला छान अशी चव येते आणि छान असं आंबट गोड तिखट आपलं हे सांबार बनवून तयार होतं। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघू शकता आता सांबार आपल्याला आता छान असं आपलं हे सांबार तयारच आहे, तरी आपल्याला याला एखादी अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही उपवासाला खात नसेल तर नाही घातली तरी चालेल, तरीही आपलं हे सांबार छान असं बनवून तयार होतं। तुम्ही बघू शकता आपल्या ह्या छान अशा उपवासाच्या इडल्या तयार आहेत। उपवासाचं मस्त असं छान सांबारही तयार आहे। आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। इथं मी ताटात 2 इडल्या ठेवलेल्या आहेत।
बघू शकता किती छान असं आपलं हे दाटसर अगदी आपण ज्या पद्धतीने तांदळाची इडली आणि सांबार बनवतो त्याच पद्धतीने आपलं हे सांबार झालेलं आहे। बघू शकता मस्त छान असं आंबट गोड तिखट चवीचं हे आपलं हे सांबार झालेलं आहे आणि झटपट 10 ते 15 मिनिटात आपलं हे इडली सांबार बनवून तयार होतं। अतिशय कमी वेळात हे आपलं उपवासाचं इडली सांबार बनवून तयार होतं आणि खायला तर खूप छान टेस्टी लागतं। त्याच्यावर मी थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त असं हे उपवासाचं इडली सांबार बनवून तयार आहे। त्यासोबत इथं मी दही घेतलेलं आहे। दहीऐवजी तुम्ही इथं उपवासाची ओल्या नारळाची चटणी बनवू शकता। मस्त हे उपवासासाठी नवरात्रात 9 दिवस उपवास असतो। रोज ते तुम्हाला खिचडी किंवा भगरचा भात खायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही तेच भगर आणि ते साबुदाणा वापरून मस्त अशी ही उपवासाची झटपट 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होणारी ही उपवासाची इडली सांबार बनवून खाऊ शकता। मस्त अशी एनर्जेटिक फील होईल आणि उपवास आहे असं वाटणारच नाही। ज्याचा उपवास आहे त्याच्या अगोदर बाकीचेच घरातले हे इडली सांबार संपवून टाकतील असं हे इडली सांबार बनवून तयार होतं। अशाच उपवासाच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया असंच आपण आणखी एका व्हिडिओसोबत।